नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। पे लेवल 1 ते लेवल 18 म्हणजे काय, इन हँड सॅलरी 80% वाढणार। 8 पे कमिशन लेवल 1 टू लेवल 18 सॅलरी जितके वाढत आहे तितकेच सरकारी कर्मचाऱ्यांचे एक प्रश्न करावा वारंवार उपस्थित होत आहे, माझी पे लेवल किती आहे। कारण भविष्यात नवीन वेतन आयोगाच्या शिफारस लागू झाल्यानंतर सध्याच्या पे मॅट्रिक्समधील तुमचे स्थानच नवीन वेतन रचना समजून घेण्याचा मुख्य आधार असेल। म्हणूनच आधी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या पे लेवलबद्दल स्पष्ट कल्पना असणं गरजेचं आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन सध्या पे मॅट्रिकनुसार निश्चित केलं जातं। 7व्या वेतन आयोग झाल्यानंतर जुनी ग्रँड पे व्यवस्था रद्द करून लेवल आधारित वेतन रचना सुरू करण्यात आली। सध्या लेवल 1 ते लेवल 18 पदापर्यंतच्या 20 स्तरावर कर्मचाऱ्यांचं वेतन निश्चित केलं जाते। सोप्या भाषेत सांगायचे तर एखादा कर्मचारी कोणत्या पदावर आहे आणि त्याचे मूळ वेतन बेसिक सॅलरी किती आहे हे ठरवण्यात पे लेवल महत्त्वाची भूमिका बजावते। 7व्या वेतन आयोगापासून सरकारने जुनी ग्रेड पे पद्धत बंद करून पे मॅट्रिक्स लागू केले। यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पदानुसार एकूण 18 लेवल्स ठरवण्यात आले। लेवल 1 ते 5 यामध्ये प्रामुख्याने कनिष्ठ तर सहाय्यक, मल्टीटास्क स्टाफ आणि सुरुवातीच्या पदावर कर्मचारी समावेश होतो। नंतर पे लेवल 6 ते 9मध्ये मध्यम स्तरावरील अधिकारी, तंत्रज्ञ, शिक्षक आणि सुपरवायझर। उदाहरणार्थ लेवल 6 ते 7 वेतन आयोगातील 42 ग्रेड पे पद आहे। पे लेवल 10 ते 12मध्ये ऑफिसर्स आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदे सुरुवात होते। नंतर पे 13 ते 14मध्ये वरिष्ठ प्राथमिक स्तर, संचालक आणि सहसचिव दर्जाची आवश्यकता असते। 15 ते 18मध्ये सर्वोच्च प्रशासकीय स्तर आहे। यामध्ये देशातील सर्वच वरिष्ठ सनदी अधिकारी, उदाहरणार्थ कॅबिनेट सचिव हे लेवल 18मध्ये येतात आणि त्यांचा समावेश असतो। तुम्ही तुमची पे लेवल अतिशय सहजपणे जाणून घेऊ शकता। तर तुम्हाला खाली गोष्टी पाहू शकता। सॅलरी स्लिप बहुतांश सॅलरी स्लिपमध्ये संबंधित माहिती स्पष्ट नमूद केलेली असते। पे मॅट्रिक्स संदर्भात ऑफिस ऑर्डर, नियोजनपत्र किंवा अपॉइंटमेंट लेटर, संबंधित विभागाचे मनुष्यबळ किंवा प्रशासकीय शाखा। नवीन वेतन आयोगाच्या अंतिम शिफारस लागू असून जाहीर झाले नाही, त्यामुळे आता वेतन वाढीचा कोणताही निश्चित आकडा सांगणं शक्य नाही। आणि तज्ज्ञांच्या मते नवीन वेतन संरचनेबाबतची चर्चा किंवा संभाव्यबद्दल समजून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची सध्याची पे लेवल ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। म्हणून स्वतःची पे लेवल जाणून घेतल्याशिवाय संभाव्य वेतन वाढीचा कोणताही हिशोब करणं व्यवहार ठरणार नाही। एकाच मंत्रालयात किंवा कार्यालयात काम करत असले तर कर्मचाऱ्यांचं पद, जबाबदारी म्हणून आणि नियुक्तीच्या आधारावर त्याची पे लेवल वेगळी असू शकते। याच कारणामुळे एका कर्मचाऱ्याचे मूळ वेतन आणि भविष्यातील आर्थिक लाभ दुसऱ्या कर्मचाऱ्यांच्यापेक्षा वेगळे असू शकतात। तुमचा मूळ पगार किती वाढणार हे पूर्णपणे फिटमेंट फॅक्टर अवलंबून असते। 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता। 8व्या वेतन आयोगामध्ये विविध कर्मचारी संघटनाकडून 2.58 ते 2.86 आणि कमाल 3.83 फिटमेंट फॅक्टरची मागणी केली जात आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।